नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मेदूवडा आपण जेव्हा बनवतो तेव्हा तो थोडासा चिपचिपी होतो किंवा क्रिस्पी होत नाही आहे. त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे आणि कुरकुरीत असा छान वडा मी बनवून आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, रेसिपी छोटीशी आहे, पटकन बघून घेऊया. आता पहिल्यांदा आपण मेदूवडा बनवण्यासाठी डाळी भिजत टाकणार आहे. पण मी इथं 2 डाळींचा वापर केला. एक उडदाची डाळ आहे आणि दुसरी मुगाची डाळ. पण शक्यतो उडदाच्या डाळीचाच मेदूवडा बनवतात, पण थोडीशी वेगळी डाळ मिक्स केली तरी हरकत नाही आहे. मी इथं 2 वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे. अगदी अर्धी वाटी मी इथं मुगाची डाळ पण त्याच्यामध्ये घालणार आहे. आता डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण त्याच्यामध्ये खूप सारं काळं पाणी असतं. आता त्याच्यामध्ये पुरेसं पाणी टाकून आपण त्याला रात्रभर भिजत ठेवणार आहोत. मी पूर्ण रात्र या डाळीला भिजत ठेवलेलं, तर बघा तुम्ही दुप्पट भिजलेली आहे आणि छान अशी भिजून तयार आहे. आता पहिल्यांदा आपण इथे सांबार तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे साहित्य भरपूर घेतलेलं आहे. भाज्यांमध्ये मी टोमॅटो, गाजर, बटाटा, कांदा आणि आलं लसूण पण घेतलेलं आहे. तसं तरी सांबार बनवताना आपण थोडंसं भोपळा वापरतो किंवा शेवग्याची शेंग वापरतो, पण थोडंसं कधी कधी वेगळं करायचं, ते पण छान लागतं. तर इथं मोठे सगळ्या भाज्या आपण चिरून घेऊया. गाजर पण मोठं चिरायचं आहे, कांदा, बटाटा सगळे मोठे मोठे चिरायचे. नंतर आपल्याला ते भाजीमध्ये मॅश करावं लागेल. आता टोमॅटोसुद्धा अगदी बारीक बारीक 2-2 भाग करायचे. हे गावरान टोमॅटो आहेत, थोडेसे आंबट आहेत. आंबट टोमॅटो सांबारमध्ये छान लागतील चवीला. तेही मी अगदी 2-2 असे भाग करून व्यवस्थित बारीक करून घेतलेत. आता आलं लसूण आपण हे पण बारीक बारीक करून घेऊया चिरून. इथे तुम्ही पेस्ट वापरली तरी चालेल, हरकत नाही आहे. पण मी अगदी याला चाकूने व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. असं पण सांबारमध्ये छान लागतं. आता हे सगळं आपण साईडला व्यवस्थित काढून घेऊया. सांबार चवीला छान व्हावं म्हणून आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्या टाकतो. तर त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ याचा पण एक भाग असतो, कारण ते सांबारमध्ये अगदी चव देतं व्यवस्थित. त्यामुळे इथे थोडीशी मी चिंच आणि एक गुळाचा खडा भिजत टाकलेला आहे. जोपर्यंत आपण बाकीचं काम करतो तोपर्यंत ते चांगलं भिजून जाईल. आता पहिल्यांदा कुकरमध्ये भाज्या लावून घेऊया. मी डाळ इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एक 10 मिनटं तिला भिजत ठेवलेली होती. पहिल्यांदा याच्यामध्ये डाळ टाकूया. मी तुरीच्या डाळीचा वापर केला आहे. तुम्ही दुसरी कुठली मुगाची डाळ किंवा मसुरीची टाकली तरी चालेल. थोडंसं मीठ आणि हळद घातले मी त्याच्यात अर्धा चमचा. आता कुकरचं झाकण बंद करून 2 ते 3 शिट्ट्या घेऊया, म्हणजे छान अशा भाज्या मॅश होतील. कुकर तयार आहे. मी इकडं फोडणीला कढई ठेवली गॅसवरती. 2 मोठे चमचे तेल घातले. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले. आलं लसूण आपण जे बारीक केलेलं होतं ते पण याच्यामध्ये टाकून घेतलं. आता परत एकदा इथं आपण अर्धा चमचा हळद घालूया, अर्धा चमचा तिखट घातले आणि अगदी थोडीशी चिमूटभर वरून टाकलेली आहे तिखट. हा गरम मसाला आहे, म्हणजे सांबार गरम मसाला 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही छान असं मिक्स झाले की आपण लगेच याच्यामध्ये भाज्या टाकू कुकरमधल्या. किती सुंदर दिसायला लागलं आतापासूनच. इतकं टेस्टी सांबार होतं ना. साध्या पद्धतीने सुद्धा आपण सांबार बनवू शकतो. प्रत्येक वेळेस गरजेचं नाही आहे की एक्स्ट्रा भरपूर सामान टाकलं पाहिजे किंवा भरपूर मसाले टाकले पाहिजे. आता याला थोडंसं रवीने आपण फिरवून घेऊया, म्हणजे सगळं बारीक व्यवस्थित होईल. डाळ पण छान अशी बारीक होईल. थोडंसं पातळच सांबार बनवायचं, म्हणजे वड्याबरोबर खायला आपल्याला ते छान लागेल. आता हे गूळ आणि चिंच मी बारीक केलेलं होतं ते पाणी, ते याच्यामध्ये टाकून घेऊया. गूळ आणि चिंचेने सांबारला 1 नंबर टेस्ट येते. तेही टाकून झालेलं आहे. थोडंसं पाणी मी इथे 2 ग्लास वापरले. मस्त त्याला पातळ बनवलेलं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही याची पातळ असं किंवा थोडंसं जाडसर दाटसर अशी आमटी करू शकता. सांबार तयार आहे. छान अशी उकळी येईल. आता याला आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. चला आपण इकडे डाळ बघूया. मी डाळीला दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलं होतं, कारण त्याच्यामध्ये खूपच दाटलेलं होतं ते पाणी, जरा त्याच्यामध्ये संपलेलं होतं. त्यामुळे इथे पाणी टाकून 1 तास परत भिजत ठेवलं. आता आपण ही डाळ बारीक करायची, तर अगदी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये येईल असं डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ. डाळ पण बारीक झालेली आहे. डाळ पण तुम्हाला हवी तशी तुम्ही बारीक करू शकता. जशी थोडीशी जाडसर ठेवली तरी चालेल. जाडसर ठेवल्याने काय होतं, वडा तेलकट होत नाही आहे आणि खुसखुशीत पण होतं. त्यामुळे मी अगदी थोडंसं जाडसर ठेवलं आहे आणि डाळ बारीक करताना अगदी थोडं एक चमचा किंवा 2-2 चमचे पाणी जाईल इतपत त्याच्यामध्ये पाणी टाकले. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा इथे हिंग घातलेला आहे.
हाताने हे पेस्ट बनवून घेऊया छान अशी, म्हणजे हे पीठ आहे ते थोडंसं सैल झालं पाहिजे, म्हणजे ते वडे आहेत ते एकदम प्लफी बनतात, सॉफ्ट आणि मऊसूत होतात आणि कुरकुरीपणासुद्धा वरून येतो. जर हे असं मिक्स नाही केलं तर तो वडा अगदी जडसर लागतो खायलासुद्धा आणि ते पोटाला पचायला पण जड असतं उडीद डाळ. आता आपण वडा पहिल्यांदा याने बनवणार आहे, जे आपण चहाची गाळणी असते ना त्याच्यावर बनवणार आहे. चहाच्या गाळणीला उलटी करून त्याच्यावर थोडंसं पाणी लावायचं. पाणी अगदी थंड पाहिजे. आता ते सारण ठेवून त्याच्यामध्ये अगदी छिद्र पाडायचं आणि ते तेलात हळूच सोडायचं. मस्त वडा तयार होतो. जसा पाहिजे तसा तुम्हाला आकार देता येतो त्याला, मोठा छोटा असे जसे पाहिजे तसे तुम्ही हे वडे तयार करू शकता इथं. तर अशा प्रकारे इथे वडे तयार करून झालेले आहेत. सारणामध्ये मी हिंग टाकला, कारण जेव्हा तुम्ही उडदाचा कुठलाही प्रकार बनवता तेव्हा त्याच्यामध्ये हिंग घालायचा, कारण हिंग घातल्याने पोट खराब होत नाही आहे, नाहीतर उडदाच्या डाळीने पोट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिंग घालणं गरजेचंच आहे. तर वडे इथं मंद आचेवर अगदी तळून घ्यायचे आहेत. बिलकुल गॅस फुल करायचा नाही. जर तुम्ही गॅस फुल केला तर वडे वरून लालसर होतील, चांगले छान दिसतील, पण आतून त्याचा कच्चापणा तसाच राहील आणि तेल आकसून घेईल ते पूर्णपणे. त्यामुळे मंद आचेवर थोडासा वेळ लागतो, पण ते बारीक गॅसवरतीच तळून घ्यायचं. तर इथं अशा प्रकारे मस्त फ्राय झालेले आहेत मेदूवडे. अशाच प्रकारे आपण दुसरे पण सोडून घेऊया. तुम्ही हाताने पण सोडू शकता, पण हाताने थोडासा त्याचा शेप असतो तो वेगळा येतो आणि मग ते खायला पण बरं नाही वाटत. त्यामुळे किंवा या चाळणीच्या ठिकाणी तुम्ही वाटीचा सुद्धा वापर करू शकता. वाटीने पण छान असे सोडता येतात, पण त्याला अगोदर तेल लावायला विसरायचं नाही आहे, पाणी लावायला विसरायचं नाही आहे. वाटी किंवा तुम्ही चाळण घेतली तर अगोदर त्याला पाणी लावायचं आणि नंतर त्याच्यावर उडदाचं पीठ घ्यायचं. तर अशा प्रकारे दुसरी पण बॅच म्हणजे तयार झालेली आहे. मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत मंद आचेवरती आणि अगदी कुरकुरीत झालेत. तर अशा प्रकारे मस्त टेस्टी सांबर आणि मेदूवडा बनवून तयार आहे. कमी साहित्यामध्ये आपण सांबर बनवले, जास्त एक्स्ट्रा वस्तूंची काही आपल्याला आवश्यकता लागली नाही. ज्या घरामध्ये भाज्या आहेत त्याच भाज्यांमध्ये आपण टेस्टी सांबर बनवू शकतो आणि घरच्यांना असे दररोज दररोज नवीन पदार्थ बनवून आपण खुश करू शकतो. मस्त रेसिपी झाली, सांबरसुद्धा टेस्टी झाले. जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर एकदा मांडवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.